श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे. पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते. या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत हे केले जाते. आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही 17 जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे. या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात. जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे टळतात. संकष्टी चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्शन आणि पूजा आवश्यक मानली जाते. आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे. संकष्टी चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्त्वाचा उपवास आहे, जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील, किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकष्टी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे. हा योग मध्यरात्री 12:57 पर्यंत राहील. या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होतोय. या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील. या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि अंथरुणामध्येच आपल्याला 11 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल सुद्धा अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात, किंवा तुम्ही त्यांना पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात. त्यांच्यावर 11 पळी पाणी आपल्याला अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर त्यांना पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती, त्याचबरोबर त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही. त्यानंतर गणपतीला आपल्याला हळद, कुंकू, फुलं अर्पण करून घ्यायची. त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं. तसेच त्यांना 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची. 21 दुर्वांची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. त्याचबरोबर आपल्याला तिळकुटाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, शंख वाजवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमायाचना सुद्धा करायची आहे. अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आहे. तसेच आवर्जून आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात. मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना फूल, दुर्वांची जुडी ही अर्पण करायची. तसेच जर तुमची मुलं मोठी असतील तर आपल्याला त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप सुद्धा करून घ्यायचा आहे. पण आता तुमची मुलं लहान आहेत, त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय जो आहे तो संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता. आता हा उपाय आपल्याला का करायचा, तर जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, किंवा मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. तसेच तुमची मुलं नोकरी किंवा व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील, तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला 108 हिरवे मूग हे लागणार आहेत. जे हिरवे मूग आपण घेणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. तर हे 108 हिरवे मूग जे ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. आता तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 108 2 वेळा हिरवे मूग घ्यायचे, तसेच 2 हिरवे कपडे हे घ्यायचे आहेत. एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि सर्वप्रथम गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तसेच स्वतःला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू हे लावून घ्यायचं आहे. आता जो हिरव्या रंगाचा आपण कपडा घेतलेला आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि आपल्याला सर्वप्रथम 108 हिरव्या मुगांमधनं एक मुगाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे. पुन्हा तुम्हाला दुसरा हिरव्या मुगाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलून जो आहे तो हिरव्या मुगाचा जो दाणा आहे तो त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे. अशा रीतीने आपल्याला 108 वेळा दाणे जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. 108 वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. 108 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते दाणे जे आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर असलेल्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत. आता ह्या मुगाच्या दाणे जे आपण हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवल्यात त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. काही वेळाकरता आपल्याला ही पोटली जी आहे ती तिथेच गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली आपल्याला नेऊन ठेवायची. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली जी आहे ती मुलांच्या उशाखाली नेऊन ठेवायची. तर 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या 2 पोटल्या ज्या आहेत त्या त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायच्यात. आता तुमची मुलं शिक्षणानिमित्त किंवा नोकरी व्यवसायानिमित्त घराच्या बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा, तर याचप्रमाणे आपल्याला 108 हिरव्या मुगाची पोटली ही तयार करून घ्यायची आणि त्यानंतर त्यांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्यासमोर आपल्याला ही पोटली जी आहे ती संपूर्ण रात्रभर तशीच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आपल्याला काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचे. स्नान केल्यानंतर देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली तिकडनं उचलायची आणि घेऊन जायचे आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना बरोबर घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणारं जास्वंदाचं फूल, दुर्वा, त्याचबरोबर दिवा आणि गोडाचा नैवेद्य हा घेऊन जायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर जास्वंदाचं फूल, दुर्वा, गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तो अर्पण करायचा आणि त्यानंतर ही हिरव्या मुगाची जी पोटली आपण तयार केलेली आहे ती पुन्हा एकदा आपल्या मुलांची इच्छा असेल की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मस्तकावर ही पोटली लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्याला ही पोटली जी आहे ती अर्पण करायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत
पेक्षा जास्त 1,000 पटीने कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, विघ्न, संकट, दोष दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.